अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारी मस्त अशी पोकळ, खुसखुशीत, कमी तेलकट आज आपण मेथीची भजीची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. 2 ते 3 जणांसाठीचे आज आपण ही मेथीची भजी बनवणार आहोत. तर त्यासाठी 1 कपभर एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही त्याऐवजी रवासुद्धा घालू शकता. फक्त रवा वापरताना आपल्याला बारीक रवा यामध्ये घालायचा आहे. त्यासोबतच इथे मी अर्धा चमचा जे अख्खे धने असताना ते थोडेसे खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेले आहे ते टाकलेले आहे. अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. तो हातावरती छान चोळून घ्यायचा आहे. कुठलाही बेसनाचा पदार्थ असेल तर त्यामध्ये ओवा जरूर वापरा, कारण बेसन आणि ओव्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप छान लागतं. त्यानंतर यामध्ये पाव चमचाभर हळद टाकून घेतलेली आहे. आता हे जे सर्व जिन्नस आहे हे सुके आपल्याला मिक्स करायचे आहे. त्यानंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता भजी छान पोकळ होण्यासाठी इथे मी तुम्हाला एक खास ट्रिक सांगत आहे, ज्यामुळे आपली जी भजी आहे ही मस्त अशी पोकळ आणि खुसखुशीत होतात. आता हे जे पीठ आहे हे आपल्याला एकदम छान असं 5 मिनिटासाठी मिक्स करायचं आहे. एकाच डायरेक्शनने आपण हे छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे पीठ म्हणजे आपल्याला हलकं करून घ्यायचं आहे. जितकं हे पीठ तुम्ही हलकं करून घेणार तितके आपली भजी एकदम खुसखुशीत आणि पोकळ होणार आहे. त्यासाठी तुम्ही कुठलीही भजी बनवणार असाल त्यापूर्वी आपले जे पीठ आहे ते आपल्याला हलकं करून घ्यायचं आहे. म्हणजे हलकं झाल्याच्या नंतर आपली जी भजी आहे ही मस्त अशी पोकळ होणार आहे. त्यानंतर यामध्ये पाव चमचाभर हिंग घालून घेतला, कोथिंबीर घालून घेतली. सोबतच आपल्याला यामध्ये थोडेसे कढीपत्त्याची पाने छान अशी बारीक कापून घ्यायची आणि ते सुद्धा घालायचे आहे. त्यानंतर इथे मी हिरवी मिरची बारीक कापून घातलेली आहे आणि मस्त अशी मेथीची भजी असल्यामुळे यामध्ये वाटीभर आपल्याला मस्त अशी मेथी घालायची आहे. आता मेथीचे फक्त आपल्याला पानंच घ्यायचं आहे आणि ते बारीक आपल्याला कापून घ्यायचे आहे. स्वच्छ धुवून आणि त्यानंतर मेथी आपल्याला यामध्ये घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे. आता ही जी मेथी असते ना थोडीशी कडू असल्यामुळे यामध्ये अगदी थोडासा मी गूळ घातलेला आहे, किंवा साखर तुम्ही वापरू शकता, किंवा तुम्ही स्किप केला तरीही चालेल. कडू थोडीशी भजी आवडत असेल तर तुम्ही हे दोन्ही पदार्थ स्किप करू शकता. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनिटासाठी हे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेले आहे. आता ह्यामध्ये सर्वात शेवटी आपण घालणार आहोत थोडंसं गरम तेल. तेलाच्या मोहनामुळे आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा वापरण्याची गरज नाही, कारण सुरुवातीला आपण पीठसुद्धा हलकं करून घेतलेलं होतं आणि जे आपण गरम तेल यामध्ये वापरणार आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा वापरायची गरज लागणार आहे, कारण खाण्याच्या सोड्याचं जे काम आहे इथे आपलं तेल करणार आहे. आता सर्व जिन्नस छान मी एकजीव करून घेतलेली आहे. तर मस्त असे आपले आता हे भज्यांसाठीचं जे पीठ आहे ते आपलं तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घ्या. तर आता तुम्हाला या स्टेजला असं वाटत असेल यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा असेल तर तुम्ही इथे अगदी पाव चमचाभर यामध्ये खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता. परंतु पीठ जर छान व्यवस्थित हलकं झालं तर यामध्ये खाण्याचा सोडा वापरण्याची गरज लागत नाही. लगेचच आता आपण भजी तळून घेऊया. तर त्यासाठी तेल आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे. फार कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे तळायची नाही. जर आपण तेल जास्त गरम ठेवलं आणि भजी सोडले तर वरतून रंग आपला चेंज होतो, आतमधून भजी आपली कच्ची राहतात. आणि अगदीच कमी गॅसवर सुद्धा ही भजी तळायची नाही. जर आपण गॅस कमी ठेवला तर आपली जी भजी आहे ही तेलकट होण्याची शक्यता असते. त्यासाठी मीडियम गॅसवरती आणि तेलाचं जे टेम्परेचर आहे ते सुद्धा आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे. तर मस्त अशी आपली ही भजी तुम्हाला दिसतच अशी लागते, टम्म फुगलेली आहे. यामध्ये आपण सोडाही वापरलेला नाही तरी मस्त अशी ही भजी तयार झालेली आहे. फक्त आपल्याला जे पीठ आहे ना ते छान असं हलकं करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे 5 मिनिटासाठी. जितकं पीठ हलकं होणार, जितकं हे पीठ आपण फेटणार तितकी भजी खुसखुशीत तयार होतात. तर रंग पहा काय मस्त आलेला आहे. मस्त अशी खुसखुशीत ही भजी दिसत आहे. आता भजी तर आपली तयार झालेली आहे. त्यासोबत मस्त अशा आपण हिरव्या मिरच्यासुद्धा तळून काढून घेऊया. तर 4 ते 5 हिरव्या मिरच्या आता ह्या तळून घेऊया. तर आता बाकीची राहिलेली जी भजी आहे ते सुद्धा आपण सेम पद्धतीने तळून काढूया. साधारणतः 2 ते 3 जणांसाठीची ही भजी आपली तयार झालेली आहे. तर मस्त हे आपले गरमागरम मेथीची भजी या ठिकाणी तयार झालेली आहे. यापूर्वीसुद्धा भज्यांच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे. बघितल्या नसेल तर नक्की पहा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि ही जी भज्यांची ट्रिक आहे यामध्ये सोडा न वापरण्याची
ती तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला पटापट कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. किती हलकी आणि खुसखुशीत ही भजी दिसत आहे. आता एक तोडून दाखवते, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल. मधीपर्यंत अगदी मस्त हे जाळीदार ही भजी तयार झालेली आहे. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.